म्हज्या मोगाच्या या नारायजनो जर तर तुमचे लागी 50 लाख 1 करोड 2 करोड 10 करोड आणि याच्या की सर संपत्ती आसूंक करो पण जर तर पाल्या तुम्ही नांतर जाल्यार तुमच्या कुटुंबाक ते तुमची आसली संपत्ती समृद्धी जे कितें तुम्ही करनोरला ते सगळे ऍक्सेस इझिली करूंक जाता वा ना हांव कित्याक हाच्या विशयान विचारतांगे म्हणून सांगल्यार जायते लोक कडे आमचे कॉन्सन्ट्रेशन केवल आस्त करच्यांत आसता आस्त बदी क्रिएट करच्यांत म्हाका म्हज्या भुरग्यांक म्हज्या बायलेक आनी म्हज्या भुरग्यांच्या भुरग्यांक म्हणून करून धरता पूण तांकां ते ऍक्सेस करूंक जाता वा ना हाच्या विशयांत आमी एक अर्दो घंटो बसून चिंतूंक वसना कित्याक आमकां ताका पुरसोत ना पूण आस्त बदी करूंक जायती पुरसोत आमचे लागीं आसा आयच्या ह्या व्हिडिओन तो आमी डिस्कस करया तुमच्या सकड डॉक्युमेंट्स आणि नॉमिनेशन्स आसा वा ना नांतर जाल्यार आमी कितें करचें आणि खंयच्या खंयच्या पेपरांनी तुमचे नॉमिनेशन आसा जंय आणि नॉमिनेशन कान गेल्ल्या व्यक्तीक कसले राइट्स असतात ह्या सरसंगती विशयांत आयचे ह्या व्हिडिओत डिस्कस करया नॉमिनेशन केवल एक फॉर्मॅलिटी न्ही एक तुमच्या कुटुंबाक दिवचे एक डिग्निटी म्हणून सांगल्यार आमी एक गौरवान त्या कुटुंबाची आपल्या कुटुंबाच्या सांग्यान करून दवरले अनुभवसूंचे वा तांणी तांच्या गरजेक यूज करचे जावन आसा जायते पटी अशें जाता की एक कुटुंबांत व्यक्ती अंतरल्या उपरांत ते दोळमनासर सगळे सम आसता पूण ताच्या उपरांत जे कितें ताणें केलां ते जायत्या लोकांक अजून कळीत आसना तितले मात्र न्ही जे कितें ताणें केल्लें उपरांत ताच्या लिगल हायराक जावं पुरो बायलेक गोवाक वा जावं पुरो भुरग्यांक वा जावं पुरो नातरांक वचचे तर जाल्यार जायत्या वर्सां तांणी तांच्या फाटल्यान काडीचे पडटा इवन त्या आस्तीचे की चड पयशे ताका तांणी कसिचे पडटा सर आमी खंयच्या पुरसंगतीक नॉमिनेशन घाले जाय आणि घाल्या उपरांत कशें घाले जाय कशें करे जाय म्हणून सांगून आनी थोडो विमर्शो करया जर तर तुमचे लागीं नॉमिनेशन नांतर जाल्यार तो व्यक्ती अंतरल्या उपरांत कितें पुरा करी जाय पडटा पयले सुवातेर नॉमिनेशन नातल्या संगती कडेन तांणी लीगल हायर सर्टिफिकेट प्रोड्यूस करीचे पडटा सक्सेशन सर्टिफिकेट प्रोड्यूस करीचे पडटा जर तर कुटुंबामध्ये तो मन असता पयलो आणि कोर्टान केस केली तर जाल्यार कोर्टाचे प्रोसिजर्स तांणी सबमिट करीचे पडटा तितले मात्र न्ही एक खंयचे एक काम जायचे तर जाल्यार मल्टिपल विजिट्स म्हळ्यार परत 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 परसून त्या सिब्बंदीक जावंक पुरो वा त्या ऑफिसरांक जावंक पुरो मेळचें काम करीचे पडटा हे केवल इतले मात्र न्ही टाइम आणि मेंटल स्ट्रेस तुम्ही येणार आसात तर तुमची फॅमिली थंयसर आसा तर जाल्यार तुमकां कळीत आसा तुम्ही येवचेच गांवाक भोव अप्रूप वर्सान मे बी 1 म्हयनो आयल्यात आणि त्या 1 म्हयन्यात ती जायती तुमची राटावळी असता काय घरा सोडून जालें तर जाल्यार तुमकां कळीत आसा सडन तुमकां रजा मेळना जावंक पुरो तुम्ही काही बिझनेस करता तर जाल्यार ती दुसरी गजाल पण रजा मेळना तुम्ही दुसरे कडेन इचारी जे असले पुरो प्रोसिजर जावंक पुरो एका टायमार निगदीत वेळात भितर जाले तर जाल्यार वडना जर तर ते जावन आनी तो मस्तूर टाइम कान घेता तर जाल्यार कितलो टाइम तुमचो वेस्ट जाता आणि टाइम इज मनी कितलो टाइम चड वेस्ट जाता तितले चड पैसे तुमचे वेस्ट जातात सांगतच मेंटल स्ट्रेस तुमकां एक समाधान आसना शांती आसना वा तिशीन कामाक वेचेंगी वा इशीन हें करचेंगी जायत्यो रटावळी तुमच्या मतींत असतात सो तुमकां समाधानी रावोंक सोडिना तर नॉमिनी म्हळ्यार कितें नॉर्मली तुम्ही जायत्यांनी तुमच्या पेपर्सांक जावंक पुरो बँक अकाउंटांक जावंक पुरो विविध कडेन तुमची नॉमिनी गेल्या जावंक पुरो पूण तुम्ही जर तर चिंतात तर जाल्यार नॉमिनीक ते सगळे हक्क आसा म्हणटात तर जाल्यार खंडीत जावनी ना नॉमिनी एक कस्टोडियन मात्र म्हणून सांगल्यार ते जावंक पुरो ती आस्त जावंक पुरो वा तुमच्या नंतर तांणी घेवची आणि ते राईट मनशाक ट्रान्सफर करची चिंत्या तुमकां तेगा भुरगीं आसात आणि तुम्ही एक खंयच्या एक इन्शुरन्स पेपरार एकल्याचे नॉमिनेशन नाव दिला तर जाल्यार अशें न्ही की कोणाचे नॉमिनेशन दिला तांकां मात्र ते पयशे वेतात म्हणून सांगन जर तर तुमकां तेगा भुरगीं आसात तर जाल्यार तुम्ही जर तर विल्ल करूना तर जाल्यार ते गांव भुरग्यांक समान रितीन ते वांटून वचात जाय सो त्या खातीर तुम्ही गमनात दवरिचे जाल्ले जावन आसा जे कितें नॉमिनेशन तुम्ही गेला ते तांणी त्या नॉमिनीन घेवचे मात्र अधिकार असता पूण यूज करचे वापरचे अधिकार ताका आसना ओके आता मी चिंत्या स्टेप बाय स्टेप खंयच्या संगतींनी पुरा तुम्ही नॉमिनेशन ऍड करूंक जाय तुमकां कळीत असल्या प्रकार केवल बँकान न्ही बँकान जर तर तुमचे विविध ऍसेट्स आसा जावंक पुरो एफडी आसा जावंक पुरो आरडी आसा जावंक पुरो लॉकरांत बंगार वा दुसरी पेपरान दवरल्यान तर जाल्यार हाचे कसले प्रोसिजर म्हण तुमच्या बँका लागीं विचारा तितले मात्र न्ही तुमचे म्युच्युअल फंड अकाउंट्स तुमचे ट्रेडिंग अकाउंट जावंक पुरो डिमॅट अकाउंट जावंक पुरो
वा तुमच्याकडे बिझनेस अकाउंट असा करंट अकाउंट असा त्या करंट अकाउंटाक ईपीएफ एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम असा पीपीएफ असा आणि जायते लोकांनी तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढलेल्या जावंक पुरो त्या इन्शुरन्स पॉलिसीनी नॉमिनीज ऍड करूंक आसात आणि पोस्ट ऑफिस स्कीम्स असल्या हर एक संगतीनी जे किती इन्व्हेस्टमेंट तुम्ही केला त्या हर एक संगतीनी तुम्ही नॉमिनेशन घाला वा ना ते तुम्ही समजून काढून घ्या कित्याक थोडे इन्व्हेस्टमेंट जावंक पुरो ईपीएफ पीपीएफ वा आरडीजांनी केदलागी तुम्ही कितलेगी वर्सां पयले केल्ले आता त्याच्या विशयान तुमकां कळीती ना जावंक पुरो पूण जर तर आसत तर जाल्यार त्या हातूंत नॉमिनेशन आसा वा ना म्हणून पळोवन काडून घेया हर एक इन्व्हेस्टमेंटाक सेपरेट नॉमिनेशन जायचे अशें न्ही की हांवें खंयी एका कडेन नॉमिनेशन केला तेंच नॉमिनेशन म्हज्या हर एक इन्व्हेस्टमेंटाक लागू जाता म्हणना कित्याक हर एक इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या ऑथॉरिटी सांगता आसता दुसऱ्या एंटिटी सांगता वा दुसऱ्या ऑर्गनायझेशन सांगता आसा त्या देखून हर एक जे कितें तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात त्या हर एक प्लेसन तुमचे नॉमिनीचे डिटेल्स दिवंक विसर नाकात नॉर्मली कॉमन मिस्टेक्स करचे आमच्या लोकांनी कसे लगी म्हणून सांगल्यार येदोळूच सांगले प्रकार पयले सुबतेर केवळ बँकान मात्र नॉमिनेशन दिवचे हर एका जाग्यार नॉमिनेशन दिनासतना रावचे सेकंड खासदार पहिले नॉमिनेशन घालनासतात खासदार जाल्या उपरांत नॉमिनेशन चेंज करनासतात चेंज करीजस म्हणून सांगना पूण जर तर तुम्ही समजून काढून अंडरस्टँडिंग करण कुटुंबामध्ये बरो संबंध आसा तर जाल्यार ओके पण कुटुंबामध्ये बरो संबंध ना तर जाल्यार केवळ त्याच एका संगती खातीर तो व्यक्ती अंतरल्या उपरांत वा तो वती कोणी जावंक पुरो ती व्यक्ती अंतरल्या उपरांत घरामध्ये अनासमाधान असचे वा ती परिस्थिती बिगडची जायत्या जणांनी तुम्ही पळयलां सांग पुरो सो त्या खातीर जे कितें काजारा उपरांत जर तर तुमकां तुमच्या नॉमिनेशन चेंज करूंक आसत तर जाल्यार पळया आणि खंडी जावन तुमकां जायते चेंजेस करचे संदर्भ जायते आसतले आणि त्या संदर्भात तुम्ही चेंजेस करूं येता जायत्या कडेन जर तर तुमच्या भुरग्यांक जर तर ती मायनर जावन आसात आणि 18 वर्साची की सकयली जावन आसात आणि तांकां तुम्ही नॉमिनी घाला आणि जर तर ते गार्डियन डिटेल्स घालून नंतर जाल्यार दयेक करून गार्डियन डिटेल्स ऍड करा कित्याक जायते परी तुमचे एडवायझर्स तुमकां सजेस्ट करनात वा जायते पटी सारकी माहिती दिनात जावंक पुरो ही तुमची रेस्पॉन्सिबिलिटी जावन आसा इसारचे त्या खातीर जर तर मायनर घालां तर जाल्यार ती 18 वर्सां जाता म्हणसर तांकां ते पयशे जावंक पुरो वा आस जावंक पुरो तांणी यूज करचे बरे ना सो त्या खातीर नॉर्मली तुम्ही मायनर्स घालेन तर जाल्यार मायनर्स नॉमिनी आसत तर जाल्यार ताच्या संगत एक गार्डियन्स डिटेल्स घालूंक आसा आणि ते तुम्ही घाला वा ना म्हणून तुम्ही चेक करून घ्या जायते पटी नॉमिनेशन घालतात पण नॉमिनेशन घाला म्हणून त्या व्यक्तीक समजयनात वा सांगनात जायते पटी परिस्थिती विचित्र संपर्क कित्याक हांव जायते पटी फायनान्शियल प्लॅनिंग करताना जायत्या कुटुंबाक हांव संपर्क करत असताना विविध तरेचे समस्या असतात थोडे पटी बरो संबंध असता केवळ एक क्षुल्लक कारणा खातीर फॅमिलीज डिस्प्यूट जाल्ले वा फॅमिलीज पयस जाल्ले चान्सेस आसात थोडे पटी एका ल्हानशा कारणां खातीर भुरगीं आवय बापूय पयस जाल्ले चान्सेस आसात सो जाल्यार जायते केसीस आसात सो आमकां मुखार कितें जाता कशें जाता आमकां कोणाकय कळीत ना पूण जायत्यांक ही भिरांत आसता की हांवें जर तर हाचे नॉमिनेशन घाला म्हणून सांगतना फाल्यां सकाळी काही म्हाका जाय जाल्लो मोग जाय जाल्ली काय म्हणटात इन्कम वा खलय म्हाका येना जावंक पुरो म्हणल्या परिस्थितीर जायते संदर्भार ताच्या कुटुंबाच्यांक वा कोणा नॉमिनेशन घाला तांकां सांगनात सांगायचे म्हणना पूण जर तर एक विल करनोरा आणि त्या विल्लांत हर एक डिटेल्स मेन्शन करा वा ना तर जाल्यार एक एक्सेल शीट जावंक पुरो वा एक डॉक्युमेंट तुमचे लागी आसूं दी आणि त्या डॉक्युमेंटांत सकड इन्व्हेस्टमेंट कितले व्हॅल्यूज असूंक पुरो केन्ना तुम्ही इन्व्हेस्ट केले जावंक पुरो कितल्या वर्साक इन्व्हेस्टमेंट केल्यात मेच्युरिटी डेट खंयची आणि त्या पॉलिसींत वा त्या बँकेच्या अकाउंटांत वा दुसरे म्युच्युअल फंड अकाउंटांत तांचो नॉमिनेशन कोणाचे आसा हाचे सगळे एक डॉक्युमेंटेशन लिस्ट रेडी करा जर तर तुम्ही आमच्या कुटुंबाचे फायनान्स चॅपलाचे संदेश झाले जाल्यार जायते जणांक हाच्या विशयान माहित आसा आणि जायते जणांक ते एक एक्सेल फॉर्मॅट दिल्ले आसा आणि तांतूं जायते जणांनी तांणी ऑलरेडी ते अपडेट केल्ले जावन आसा जर तर तुम्ही अजून आमच्या फायनान्स चॅपलाचे संदेश जाऊन नंतर जाल्यार आजच संदेश या आणि खंडीत जाऊन तुमकां जायते संगती आमच्या वर्कशॉप पत्र जावंक पुरो वेबिनारा थ्रू तुमकां खंडीत जावन शिकोवंक मेळटले जॉइंट अकाउंट आसा तर जाल्यार नॉमिनेशन करची गरज ना जायते जणांची सूख अभिप्राय जावंक आसा तुम्ही चिंता तर जावंक पुरो ओके एक व्यक्ती सरलो तर जाल्यार आणि एक व्यक्ती आसा तितलो ऑटोमॅटिकली नॉमिनी जातात म्हणून सांगून पण जायते केस आणि असे जाता की दोगांय व्यक्ती एकच पोटी मरण पावतात जावंक पुरो ऍक्सिडेंटान जावंक पुरो वा दुसरे संगतींनी जावंक पुरो थोडे पोटी मरण म्हणले विचित्र जावन आसा आमकां तसो बिस्तेर कळना
सो त्या देखून मरण कशें येता केदाळ येता म्हणून कोणाक कसं कळीत ना. सो त्या खातीर दोगांय व्यक्ती गो बायलां वा कोण नॉमिनेशन केलें जावं पुरो विविध कारणां खातीर ती एकच पुटी अंतरलें तर जाल्यार नेक्स्ट नॉमिनेशन कोण म्हणून कळीत आसना. सो त्या खातीर जॉईंट अकाउंट जालें तर जाल्यार तुमची नॉमिनेशन करेक्ट आसा वा ना चेक करा, एक नॉमिनेशन घालून सोडा. आता म्हणजे मोगाच्या एनआरआयज खातीर तुमच्याकडे एनआरई अकाउंट आसूंक पुरो, एनआरओ अकाउंट आसूंक पुरो, जावंक पुरो थोडे आसती तुमच्या फॉरेन कंट्रीजांत आसूंक पुरो, वा जावंक पुरो थोडे इन्व्हेस्टमेंट तुमच्या फॉरेन कंट्रीजांत आसूंक पुरो, जावंक पुरो इन्शुरन्स पॉलिसीज फॉरेन कंट्रीजांत आसूंक पुरो. हर एक संगतीक नॉमिनेशन घालूंक विचार नाकात. आता नॉमिनेशन म्हणलें जावन आसा एक एक्स्ट्रा की आसल्या बरी. चिंतया तुमी व्हडलोसो एक बंगलो बांदला आनी त्या बंगल्याक एकच की आसा आणि जर तर फाल्यां आतां की आशिल्लो व्यक्ती तुमीच थंय ना तर जाल्यार तुमच्या सगळ्या फॅमिलीनी भायर रावचें पडात, कित्याक ताची आनी एक की ना. सो नॉमिनेशन म्हणून सांगल्यार एक स्पेअर की आशिल्ल्या बरी आणि त्याची ऑथॉरिटी सारख्या मनशाक तुमच्या मुखार तुमच्या नंतर त्या घरची जबाबदारी वा त्या कुटुंबाची जबाबदारी या त्या तुम्ही केल्ल्या त्या इन्व्हेस्टमेंटची जबाबदारी एका सारख्या व्यक्तीक दिल्ल्या बरे. सो त्या खातीर बंगलो बांदला म्हळ्यार आस्त केल्या बदीक केल्या ताचे सांगता एक स्पेअर की दवरूंक विसर नाकात. आणि ती स्पेअर की जावन आसा तुमचे नॉमिनेशन आणि आजच प्लॅन करा, आजच डॉक्युमेंट लिस्ट करा. खंय पुरा ना म्हणून प्लॅन, खंय पुरा ना जर तर तुम्ही गावांत आसा तर जाल्यार तुम्ही गावांत आसतनाच एक दीस टाइम काडून असल्या पूर संगतींक एक वेळ निगदीत करा आणि त्याच्या प्रकार प्लॅन करा. जर तर तुम्ही परगांवांत आसात तर जाल्यार तुम्ही नेक्स्ट गावाक आयिल्ल्या ते दाडा पहिले हे संगती करूंक आसा. खासरां फंक्शन सोपणा हे पूर असेल देत आसात, हे पूर गरजेचेच, पण त्याच्या सांगता तुमच्या कुटुंबाची भद्रती, तुमच्या आस्त बदकीची भद्रती तुमची जावन आसा आणि ती जबाबदारी तुमची जावन आसा. हे एक कुडूसच जावन आसा. जायते पोटी आमच्या कुटुंबाचे व्यक्ती त्यांच्या बँक अकाउंटांत इन्व्हेस्टमेंट वा इन्शुरन्स क्लेम पयस असतात वा तांकां सारख्या टायमार हे मेळना जाता. हाका कारण एकच जावन आसा की न्हय की तांच्या त्या फॅमिली कडेन पयशे नात म्हणून सांगून, बट सारख्या वेळार ते पयशे उपयोग सूंक येनात, कित्याक थोड्या लिगल फॉर्मालिटीज कंप्लीट करीजे हाच्या खातीर आणि स्पेशली तांचे डॉक्युमेंटेशन क्लियर आसनात. ह्या कारणा खातीर तांकां ते यूज करूंक जायनात. तुमची संपत्ती एका नॉमिनेशना बगार इनकम्प्लीट जावन आसा वा इनकम्प्लीट प्लॅनिंग जावन आसा. ओके, आता प्रॅक्टिकली तुम्ही कशे नॉमिनेशन ऍड करियेत म्हणले सवाल. जर तर तुम्ही ऑनलाईन ऍक्सेस आसा तुमच्या बँक अकाउंटाक आणि तुमचे लॉग इन करा. तुमचे जायते पटी ऑनलाईन तुमचे नॉमिनेशन ऍड करूंक आसता. तुमचे नॉमिनी डिटेल्स, तांचे डेट ऑफ बर्थ, तांचे पॅन डिटेल्स हे सगळं एंट्री करूंक आसता. जर तर तुमकां ते ऍक्सेस ना तर जाल्यार तुमच्या बँकाक एक ईमेल धाडा वा तुम्ही पर्सनली हांगा आसात तर जाल्यार तुमच्या बँकाक वचून थंयसर अपडेट करा. आणि स्पेशली नॉमिनेशन ऍड करतना तुमकां जर तर मल्टिपल नॉमिनीज ऍड करीचे तर जाल्यार पर्सेंटेज स्प्लिट म्हणून आसता. म्हणून सांगल्यार डिफरंट पर्सेंटेज एक हर एका व्यक्तीक कितले वचचे म्हणून सांगून तुमकां थंय मेन्शन करूंक आसत तर जाल्यार थंय तुम्ही मेन्शन करूंक साध्य आसा. आणि स्पेशली एक लायफान तुमचे मेजर लाईफ इव्हेंट्स जावं पुरो काजर जातात, जावं पुरो भुरगीं जातात, जावं पुरो वा तुमकां एक दुसरे पोझिशन मेळटा वा इन्कम चड जाता वा दुसरे एक कले एक नवे एसेट्स तुम्ही बाय करतात असल्या हर एका संदर्भाने तुमचे नॉमिनेशन डिटेल्स ऍड करूंक विसर नाकात. आणि तिथले मात्र नाही, 1 to 3 years म्हळ्यार 2 ते 3 वर्षांमध्ये एक पटी परत एक पटी तुमचे सगळे रिव्ह्यू करा. फायनान्शियल डॉक्युमेंट्स, फायनान्शियल स्टेटमेंट्स रिव्ह्यू करा आणि त्याच्या उपरांत ते अपडेट करत राहा. तुम्ही खंडिसावनी कष्ट काढणं, घाम पेळणं, एक संपत्ती समृद्धी क्रिएट करते तसात. यू बिल्ड अ वेल्थ बट मेक शुअर दॅट युअर फॅमिली कॅन हॅव ऍक्सेस इझिली फॉर दॅट वेल्थ. म्हळ्यार फाल्यां सकाळी तुमच्या कुटुंबाक जे कितें तुम्ही तुमच्या कुटुंबाक दिजे म्हणून चिंतेत आसात त्या कुटुंबाच्यानी खंयचीच लिगल कॉम्प्लिकेशनाक वचनासतना इझिली समाधानेन, संतोषान आणि सुखान ते घेवचे बरी तांकां फावो करून दी म्हणून म्हजी आशा जावन आसा. सो मेज सांग देव बरें करूं. जर तर तुम्ही अजून आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करूना तर जाल्यार दयकन सबस्क्राईब करा. जता तितले आमच्या खुंगणी लोकांक हाच्या विशयांत माहिती दिया आणि जता तितले आमचे मुखले कार्यागार जातना हाका अटेंड करा. कित्याक केवळ हे सगळे संगती एका घंट्यान 10 मिनिटाच्या व्हिडिओन हांवें खंडी जावन एक्सप्लेन करूंक जायना.
कंडी जावन हाका सगळ्या दिसाचे एक कार्य गरजायचे पडटा. जर तर तुमच्या फिरगजींनी जर तर तुमच्या इस्कॉलांनी असले एक कार्यागार जाय जे तुमच्या कॉलेजीन म्हणून तुमकां बघता तर जाल्यार तुमच्या एसोसिएशनाक बघता तर जाल्यार देखून तुम्ही आमकां संपर्क करी येता आणि आमी खंडीत जावन आमची माहिती तुमकां दिवंक आमी सदांच तयार आसता. देव बरें करूं, परत मेळया.